SSV विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण 15 फेब्रुवारी 2024साठी ॲनालिसिस करत आहोत. त्यापूर्वी आपण काल ज्या लेवल ड्रॉ केलेल्या त्याला आज मार्केटने कसं रिस्पॉन्स केलं ते पाहूया. तर आता तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, काल आपण ज्या लेवल ड्रॉ केलेलं त्याला बघा मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे. आपल्या ह्या रेजिस्टन्सला या सपोर्टला मार्केट ओपन झालं, नंतर त्या सपोर्टवरती थोडा वेळ घालवला मार्केटने, खाली आलं आणि मग पुन्हा वर गेलं. वरती जाऊन वरचा जो रेजिस्टन्स आहे त्या वरचा रेजिस्टन्स आणि खालचा सपोर्ट दोन्हीमध्येच मार्केट थोडं खेळत राहिलं. कमीत कमी एक 12:30 वाजेपर्यंत मार्केट एका रेंजमध्ये चाललं होतं. त्याच्यानंतर पहा इथे ब्रेकआउट दिला आपल्या या रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिला आणि तिथून मार्केट इथपर्यंत व आपल्या वरच्या टॉपच्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केटने ट्रॅव्हल केली. तर ह्या एवढ्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपले 2 ट्रेड बनले होते इथे. तर एक ट्रेड बघा आपला इथे बनला सकाळी 12:30च्या आसपास. इथं ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट थोडं वर गेलं, वरती जाऊन पुन्हा खाली आलं. खाली येऊन इथे आपल्या सपोर्टला मार्केटने एक हॅमर बनवला. तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित, हॅमर बनवला. आता इथे हॅमर बनवला तिथंच आपल्याला इंडिकेशन झालं पाहिजे की आता मार्केट इथून वरती झालं. तुमची एंट्री इथे पण केली असती तरी चाललं असतं, किंवा या हॅमरला पाहून जरी तुम्ही एंट्री केली असती तरी पण तुमचा ट्रेड सक्सेस झाला असता. तर इथून बघा हॅमर बनला आणि मार्केट इथून वरती गेलं. आपल्या ह्या रेजिस्टन्सपर्यंत आपलं पहिलं टार्गेट आपल्याला इथे भेटलं. त्याच्यानंतर परत बघा नंतर वरच्या रेजिस्टन्सला मार्केटने थोडं थांबलं, तिथे एक इन्व्हर्टेड एक हॅमर बनवला. रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल इथे. एक मिनिट मी हे डिलीट करतो. इथं पाहू शकता तुम्ही ह्या रेजिस्टन्सला मार्केटने एक हॅमर बनवला. आता हा हॅमर आपल्याला काय इंडिकेशन करतो की इथून ट्रेंड रिव्हर्स नाही होणार, इथून हा ट्रेंड कंटिन्यू करणार. जेव्हा हा रेजिस्टन्सला बनतो हॅमर तेव्हा तिथून समजायचं की मार्केट तिथून खाली येणार नाहीये, तिथून परत त्याचा जो ट्रेंड चालू आहे तो कंटिन्यू ठेवणार आहे. आणि हा जर हॅमर इथे सपोर्टला बनला तर तिथून आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचं सिग्नल भेटतं. पहा इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक हॅमर बनला सपोर्टला, मार्केट इथून वरती गेलं आणि इथे रेजिस्टन्सला बनला, तिथून मार्केटने पुन्हा त्याचा ट्रेंड कंटिन्यू केला वरती. आणि वरती आता तुम्ही इथे पाहू शकता इथे इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे. ह्या रेजिस्टन्सला इन्व्हर्टेड हॅमर बनवल्यानंतर बघा नंतर एक डोजी कॅन्डल बनली आणि एक तिसरी कॅन्डल, एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनली. म्हणजे रेजिस्टन्सला जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर बनतो तेव्हा तिथून ट्रेंड रिव्हर्स होतो. इथं पाहू शकता तुम्ही. तर आज आपल्या इथे 2 ट्रेंड आपली एंट्री झाल्यावरती हा आपला पहिला टार्गेट, त्याच्यानंतर परत इथे एंट्री झाली, इथे एंट्री होऊन मग हा आपला सेकंड टार्गेट. अशा प्रकारे आपल्या लेवलला आज मार्केटने रिस्पॉन्स केलेला आहे. 2 ट्रेड दिलेले आहेत. तर आता आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करूया. त्याआधी हे सर्व मी डिलीट करतो, कारण आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर आता आपल्याला लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पहिला 15 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. आता इथे आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे आहेत. आता इथे तुम्हाला इथे दिसू शकते, इथे मोठ्या मोठ्या कॅन्डल पडल्या आणि मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे, म्हणजे इथून डिमांड आलेली आहे. तर हा आपला झाला पहिला डिमांड झोन. कलर मी चेंज करतो, ब्लॅक कलर देतो. हा झाला आपला पहिला डिमांड झोन. त्याच्यानंतर आपल्याला इथं सप्लाय कुठून दिसते, इथून सप्लाय दिसते आपल्याला. हा आपला झाला सप्लाय झोन. हा झाला आपला सप्लाय झोन. त्याच्यानंतर अजून वरती कुठे आपल्याला इथे एक सप्लाय झोन दिसतोय, ड्रॉ करूया. अजून कुठे आपल्याला दिसतोय, इथे पण एक दिसतोय.
आपण ड्रॉ करूया सप्लाय झोन. डिमांड झोन. आता डिमांड झोन हा एक दिसतोय आपल्याला इथून डिमांड झोन, तो पण एक ड्रॉ करूया. तर आपल्याला 1 2 3 4 हे 5 लेवल भेटलेले आहेत उद्यासाठी. आणि इथून पण मार्केटला रिजेक्शन आलेलं आहे, म्हणून आपण हा पण एक रेजिस्टन्स पकडूया. तर पाठीमागे तुम्ही कुठे जाऊन बघाल तर तिथे तर अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठी लेवल भेटलेले आहेत. प्राइस ॲक्शन ॲड करून आपण उद्या ट्रेड करूया. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की लेवल्स बरोबर प्राइस ॲक्शन पण ॲड करून ट्रेड करायचा. ट्रेड तुमचे चांगले ट्रेड, सक्सेसफुल ट्रेड होतील. तर हे होतं आपलं उद्यासाठी प्रिडिक्शन. तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.